सर्वप्रथम भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन। आणि आता इथं जवळपास सगळे विद्यार्थी बोललेले आहेत, शिक्षक बोलले, शेवले मॅडम यांनी माहिती सांगितलेली आहे। आणि आपण जर थोडक्यात विचार जर केला की आपल्या देशामध्ये शेतकऱ्यांच्या नावावर पहिली जमीन जी जागा आहे ती कधी झाली तर ती छत्रपती शिवाजी महाराजांनी केली। आणि शेतकऱ्यांच्या नावावरची जमीन ही कधी टिकली? ज्यावेळेस कृषी कायदे आले आणि शेतकऱ्यांच्या नावावरची जमीन हे सरकार कोणत्याही कंडिशनमध्ये घेत होतं आणि त्यावेळेस सर्वोच्च न्यायालयामध्ये केस गेली शेतकऱ्याच्या वतीनं आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये जजमेंट आलं की घटनेच्या गावाभूत घटकाला छेद देणारा हा कायदा आहे आणि म्हणून हा करता येणार नाही। म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं होतं त्या संविधानामुळे ही जमीन पुन्हा एकदा शेतकऱ्याच्या सातबाऱ्यावर टिकली गेली। खऱ्या अर्थानं जर आपण बघितलं तर आज कित्येक महिला या ठिकाणी कर्मचारी आहेत, पण त्याची प्रसूती रजा असेल किंवा त्याचे इतर रजेचे कायदे असतील हे कोणी केले याची सुद्धा एक घटनात्मक चौकट बाबासाहेबांनी आपल्या देशामध्ये बनवून दिली। जर आपण बघितलं की याच्या आधी समाज सुधारणेचा जो पाया धर्मकीर्ती, चारवाक, तथागत गौतम बुद्ध यांच्यापासून शाहू महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याकडून जो वारसा होता त्या वारसाला घटनात्मक स्वरूप देण्याचं मोठं काम बाबासाहेबांनी केलं। जर आपण बघितलं तर आता तर शिक्षणाचे जे आपलं सार्वत्रिकरण झालं आणि मोफत आणि सक्तीचं शिक्षण घटनेमध्ये आलं याच्या मागे खूप मोठा वैचारिक विचार बाबासाहेबांचा होता। आणि हा विचार करत असताना त्यांनी केवळ आपल्या समाजाचं काम केलं तर नाही, त्यांनी या देशाच्या प्रत्येक नागरिकासाठी काम केलेलं आहे। आणि म्हणून आज आपण बघितलं या भारताची जर राज्यघटना लिहित असताना गेले 75 वर्ष आपण पुढे आलेलो आहोत आणि या 75 वर्षामध्ये या देशाची विविधता पाहता, या देशामध्ये धार्मिक विविधता पाहता, जाती विविधता पाहता तरी सुद्धा हा संघ, हा देश एक संघ राहिला याचं मोठं यश या संविधानामध्ये दडलेलं आहे। आणि बाबासाहेबांचे एक वाक्य मला आठवतं, ते म्हणतात की मी प्रथम आणि अंतिमता एक भारतीय आहे। म्हणजे सगळ्यात मोठी ओळख त्यांनी आपली दिली की मी भारतीय आहे आणि नंतर मी जो आहे तो आहे। आणि अशा पद्धतीचं काम करत असताना आज आपल्याला त्या संविधानाची जागृती करणं, त्या संविधानाचं संवर्धन करणं, त्या संविधानाचं रक्षण करणं ही जबाबदारी एक भारतीय म्हणून प्रत्येक भारताच्या